मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सिपना वन्यजीव विभागाअंतर्गत येणाऱ्या चौराकुंड वनपरिक्षेत्रात वनखंड क्रमांक 579 मध्ये युवा वाघाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे। मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सिपना वन्यजीव विभाग अंतर्गत येणाऱ्या चौराकुंड वनपरिक्षेत्रात वनखंड क्रमांक 579 मध्ये युवा पट्टेदार वाघाचा संशयास्पद मृत्यू झाला। व्याघ्र विभागाकडून पट्टेदार युवा वाघाचा मृत्यू प्रादेशिक लढा या कारणाने 4 दिवसापूर्वी झाल्याचे प्रथमदर्शनी निष्कर्ष काढले आहे। घटनास्थळी वाघाच्या मागचा पंजा तुटलेल्या अवस्थेत आढळून आला, तर 100 मीटर अंतरावर युवा वाघाचे मुंडके आणि पुढचे पाय आढळून आले। मागचे शरीर एखाद्या वन्य प्राण्याने खाल्ले असावे असे बोलले जात आहे, कारण युवा वाघाच्या मानेवर दातांचे खुणा व जखमा सुद्धा दिसून आले। मृत युवा वाघाचे उर्वरित अवशेष दात, पंजे, नखे आदी सुव्यवस्थित आढळून आले आहे। मागील काही महिन्या अगोदर मेळघाटातील वाघ मध्य प्रदेशात कुजलेल्या अवस्थेत मृत आढळला होता व आता या घटनेनंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्प जो दरवर्षी करोडो रुपये वन्य प्राण्यांच्या सुरक्षेवर खर्च करत आहे, तरी पण वाघासारख्या वन्य प्राण्यांचे संशयास्पद मृत्यू होत आहे व ही एक गंभीर बाब आहे। याबाबत खंत काही वन्यप्रेमींनी व्यक्त केली असून पुढील तपास व्याघ्र प्रकल्प करीत आहे। तस्मीन शेख, विदर्भ न्यूज, धारणी।